बापू तुमचा एक डायलॉग लय फेमस झालता, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं कसं ओके. तसंच एक गाणं फेमस झालतं ते शांताबाई शांताबाई शांताबाई, त्याचं गाणं कोण ऐकायची बंद झालेली होती. तसंच तुमचा हा डायलॉग अजून 2 महिन्यानंतर पुन्हा कोणीही ऐकणार नाही आणि तुम्हाला त्या बदल्यामध्ये तुम्हाला 2 महिन्यानंतर डोंगरातच तसं काहीतरी वेगळं गाणं म्हणत फिरायची पाळी येणार ही ध्यानात ठेवा. झाडी डोंगर फेमस असणारे सांगोल तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील काल मीडियाच्या माध्यमातून बरळलेले दिसले. ते पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या वरती बरळले. ते असे म्हटले की तुम्ही उद्धव साहेब आम्ही 50 कोटी घेतलेत असं तुम्हाला वाटतंय, तर तुम्ही एक काम करा उद्धव साहेब, तुम्ही तुमच्या आदित्य ठाकरेंच्या डोक्यावरती हात ठेवून सांगा की आम्ही 50 कोटी घेतलेत. जरा थोडं हास्यास्पद वाक्य वाटलं बापू तुमच्या तोंडून. तर पाहिलं तर या सांगोल तालुक्यामध्ये गेले 40 वर्ष आपण पाहतोय की तुम्ही राजकारण करत असताना 2014च्या पूर्वी ज्या वेळेला तुम्ही या तालुक्यात फिरत असताना तुमच्या गाडीला डिझेल नसायचं, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे झिरो होता. तुमच्या गाडीला डिझेल टाकताना कार्यकर्त्याकडून पैसे मागून तुम्ही डिझेल टाकून या तालुक्यात फिरत होता. मग आज रोजी जर तुम्ही पाहिलं या 5 वर्षामध्ये तुम्ही 5 कोटीचा बंगला बांधला, हे 1.25 कोटीचं त्याला गेट बनवलं. याचा अर्थ तुम्ही एवढी माया जमवली कुठून, याचं उत्तर द्या. बापू खरं पाहिलं तर या तालुक्यामध्ये आज तुम्ही करोडची निधी आणला असं म्हणता, परंतु त्यामध्ये तुमचं 5 आणि 10% कमिशन घेऊन आज तुम्ही पाणीदार आमदार म्हणून स्वतःला घेता, परंतु ते चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. तुम्ही ठेकेबाज आमदार, तुम्ही टक्केवार असणारे बहादूर आमदार असे तुमचे उल्लेख केला पाहिजे. आणि तुम्ही यासाठी तुम्हाला सांगायचं आहे की या तालुक्यातील जनता एवढी दूधखुळी राहिलेली नाही. या जनतेला माहित आहे तुम्ही आज मला वाटतं 2-3 गाड्या घेऊन फिरता. एक गाडीची किंमत 50 ते 60 लाख रुपये असणाऱ्या गाड्या तुम्ही घेऊन फिरता. 5 कोटीचा बंगला बांधला, त्याला 1.25 कोटीचं गेट केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही 100% खोकी घेतलेत, टक्केवारी घेतले, ह्या जनतेला सगळं माहित आहे. पण बापू ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवावरती तुम्ही या तालुक्याचा आमदार झाला, त्याच उद्धव साहेबाला आज तुम्ही बोलता, थोडी लाज वाटायला पाहिजे तुमच्या मनाला. खरं पाहिलं तर तुम्हाला लाज हा शब्दच चुकीचा वाटतोय. कारण तुम्ही पूर्वी ह्याच्या आधी तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत, खंडणीचं गुन्हे दाखल आहेत. नगर सारख्या ठिकाणी तुम्ही खंडण्या मागितलेल्या त्याचा गुन्हे दाखल आहेत. असं तुम्ही एवढं तुमचं कर्तृत्वान आमदार तुम्ही आहात त्या तालुक्याचं, आम्हालाही माहित आहे. परंतु मला एकच या माध्यमातून सांगायचं आहे, भविष्यामध्ये जर आपण असंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका कराल तर खपवून घेणार नाही.